हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तर, याचा भाग 8. पुण्यापासून 250 किलोमीटरवर असलेल्या एका गावाहून फोन आला. मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे. मी तुमची काही पुस्तकं वाचली, पावसला जाऊन आलो. तेव्हापासून सारखं स्वामी स्वरूपानंद सर्वत्र दिसतात. मला काही सुचत नाही. मी तुमच्याकडे येतो. तुमची प्रकृती बरी नाही तरी मी नुसतं येऊन जातो. एका तरुण व्यक्तीचा आवाज होता. स्वरात व्याकुळता होती. दुसरे दिवशी रविवार, काही मंडळींचा अनुग्रह होता. त्यावेळी त्यांना येण्यास सांगितलं, परंतु ते उशिरा आले. त्यामुळे अनुग्रहाचा प्रश्न संपला. त्या गृहस्थांनी आपली आर्तता व्यक्त केली. ते एक व्हेटरनरी डॉक्टर, सरकारी नोकरी, 6-7 वर्ष ध्यान करतात, पण समाधान नाही. पावसला गेले होते. त्यांना पुढचं मार्गदर्शन हवं होतं. त्यांना कुणीतरी गुरु भेटले होते, तरी विचारात गोंधळ होता. साधनेत प्रगती होत नव्हती. ते ताईंसमोर ध्यानाला बसले. जरा वेळानं ताई म्हणाल्या, तुम्ही ध्यान करता पण भक्ती नाही. भक्तीसहित ध्यान केलं तर जास्त चांगलं. तुमचे गुरु देहानं आहेत, त्यामुळे इथं अनुग्रह मिळणं अवघड आहे. तुम्ही आळंदीला जा, तिथं ध्यानाला बसा, पहा काय आतून प्रेरणा आली तर. पहिलीच भेट, आणखी काही बोलणं झालं. त्यावरून त्यांची ताईंवर एकदम श्रद्धा बसली. त्यांनी इतर ग्रंथ खरेदी केले आणि उद्या पुन्हा येतो म्हणून सांगून गेले. ताईंची प्रकृती ठीक नव्हती, तरी त्यांची भावव्याकुळता पाहून ताईंनी संमती दिली. दुसरे दिवशी ते डॉक्टर आळंदीहून आले, ते एक समाधान घेऊन. ताई, तुम्ही सांगितली तशीच साधना मी करेन. तुम्हीच माझ्या गुरु आहात. मला तुमच्यासाठी काही आणून द्यावं असं वाटतंय. बराच वेळ ते आनंदानं बोलत होते. त्यांना संन्यास घ्यायचा होता, पण लग्न करावं लागलं. ते पूर्ण शाकाहारी होते. नावावरून ते हरिजन असावेत. जाताना ताईंचा फोटो पाहिजे म्हणून आग्रह धरत होते. नंतर पाठवेन म्हणून सांगून ताईंनी त्यांना निरोप दिला. 4 दिवसांनी त्यांच्या गावाहून दिवसातून 2दा फोन आला. सारखे ध्यानाला बसायला होते. काही विचार सुचत नाही. पुन्हा दर्शनाला केव्हा येऊ? मी तुमच्याकडे कसा आलो ते सर्व लिहून पाठवेन. ठीक आहे, पण फोटो लावायचा तो ज्ञानेश्वर माऊली, स्वामी स्वरूपानंद किंवा स्वामी माधवनाथांचा असावा. ताईंचा नको. साधना करत राहा, आपलं काम करत राहा, कर्तव्य सोडायचं नाही. ताईंनी फोनवरून सांगितलं. त्यांनी सर्व कबूल केलं. अत्यंत आनंदानं, भाव भरल्या स्वरात त्यांनी फोन ठेवला. ज्ञानेश्वरी वाचन नित्य करण्याचं कबूल केलं. आता मला ज्ञानेश्वरी थोडी कळू लागली आहे असं म्हणाले. ही मंडळी अचानक इथं कशी येतात याचंच ताईंना आश्चर्य वाटतं. आपणहून येणाऱ्या व्यक्तींना आपण मार्गदर्शन करणं हे आपलं काम आहे. तेवढं आपण करून शांत राहावं, पुढे स्वामीजी पाहतील, असा ताईंचा भाव असतो. 2003 उस्मानाबाद जिल्ह्यामधील एका गावातून फोन आला. ताई, तुमची काही पुस्तकं मी वाचली, मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे. नुसतं येऊन पायावर डोकं ठेवणं हे ताईंना मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी त्या गृहस्थांना फारसं उत्तेजन दिलं नाही. तरी एक दिवस ते गृहस्थ शाळेतील शिक्षक ताईंना येऊन भेटले आणि अनुग्रह घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कशासाठी अनुग्रह हवा? सांसारिक अडचणी दूर करण्यासाठी अनुग्रह नाही. परमेश्वर प्राप्ती करून घ्यायचे का? तर अनुग्रह.
ताईंनी स्पष्ट केलं. माझा संसार चांगला चालला आहे, काही कमी नाही तरी समाधान नाही. त्यांच्या शब्दातील आर्तता जाणून ताईंनी त्यांना पुन्हा येण्यास सांगितलं. थोड्याच दिवसात पुन्हा फोन आला की मी सून लेकीसह अनुग्रहाला येतो. तुम्ही अनुग्रह देईपर्यंत पुण्यातच राहणार. ताईंची प्रकृती ठीक नव्हती, तरी त्यांचा आग्रह पाहून ताईंनी त्यांना बोलावलं. अनुग्रहाच्या वेळी त्यांनी नमस्कार केला तेव्हाच ताईंच्या लक्षात आलं की हा आर्त जीव आहे. याला ध्यानाची प्रक्रिया सांगावी. त्याप्रमाणे त्या तिघांना त्यांना समजेल अशा पद्धतीनं प्रक्रिया सांगितली आणि थोड्याच वेळात तिघंही कमी जास्त प्रमाणात ध्यानात रंगले. प्रत्येकाची प्रतिक्रिया भिन्न होती, पण ध्यानात रंगून जाणं हा परिणाम स्पष्ट दिसत होता. त्यावेळेला ताईंना स्वामीजींचे शब्द स्पष्टपणे आठवले. परमार्थाच्या प्रांतात कोणाचं किती शिक्षण झालं, त्याची इतर परिस्थिती काय, यावर काहीही अवलंबून नाही. जो जीव जन्म साधना करत आला त्याला या जन्मी पुन्हा सद्गुरूंची भेट झाली की पुढचा मार्ग सुरू होतो. तसंच हे जीव कुणीतरी आकर्षून आणावे तसे येत होते आणि इथल्या वातावरणात जी शक्ती खेळते आहे ती ग्रहण करून ध्यानमग्न होत आहेत. असा एक एक जीव परमार्थ मार्गावर चालू लागला की ताईंना खूप आनंद होतो. आजचा दिवस सार्थकी लागला असं त्यांना वाटतं. सद्गुरूंविषयीच्या कृतज्ञतेनं त्यांचे डोळे भरून येतात. सुषमाताई जास्त वेळ एकांतात राहून आपली साधना, लेखन, वाचन, चिंतन करत असतात. परंतु जेव्हा त्यांची प्रकृती बरी नसते तेव्हा आम्हा तरुण मंडळींपैकी कोणीतरी एक त्यांच्याकडे रात्री सोबतीला जातो. त्यावेळी ताईंचं जीवन आम्हाला जवळून पाहता येतं. काही प्रश्न साधनेसंबंधी, व्यवहारासंबंधी विचारता येतात. तेव्हा ताईंचे विचार, संस्कार आणि आमचे विचार, सवयी यातलं अंतर लक्षात येतं. काय बरोबर, काय चूक हे जाणून घेता येतं. बारकाईनं विचार केल्यावर ताईंचं म्हणणं बुद्धीला पटतं, पण ते जीवनात उतरवणं कठीण जातं. साध्याच गोष्टी असतात तरी त्यांना हव्या तशा त्या अजून करता येत नाहीत. मग वाटतं या स्थूल गोष्टीत बदल करणं आपल्याला अजून जमत नाही, मग सूक्ष्म परमार्थ आपल्याला कसा जमणार. अशा वेळी ताई आम्हाला उत्तेजन देऊन आमच्याकडून तसं करून घेतात. पुढे ते सोपं आहे असं अनुभवाला येतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 9वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.